ना मला चांगलं माहिती. आणि बुवा म्हणाले काय म्हणतात, इतिहास म्हणतात जाणून घ्या. सामने नांबरे बुवा खडा आहे म्हणून म्हणतोय तुम्ही 9 महिन्याचं आहात, तुम्ही 12 महिन्याचं. आणि बुवानी आजचा कार्यक्रम माझ्या कवींवरती म्हणजे माझ्या गुरुवर्यांवरतीच ते बोलले. चांगली गोष्ट आहे, दहशत आहे कुठेतरी आहे ना. कारण हे असं तुमचं कवी यांची का मी स्तुती करू, कुणी सांगितलं तुम्हाला, तुम्हाला कोणी पैसा दिलाय? बरोबर ना पोरांनो, काय रे पोरांनो, माझ्या कवींची स्तुती करा, माझ्या गाण्यांची स्तुती करा. तुम्हाला कोणी पैसा दिलाय? आता तुम्हाला फुकट ऍडव्हर्टाईज करायचं असेल तर तुम्ही आपली करा बुवा. नाही का, पहिला शेअर ऐका, ऐका त्यांची लाल चोच बघावं कशी. याला रंगान पण कालच आहे वेस्ट इंडिज मधलं, पण त्यांची चोच कशात उडवतो बघा. ऐका ऐका, शेर ऐका पाहिजे. काय म्हणालं ते, काय म्हणालं, भिडा भिडा म्हणतात, समोर म्हणतात नांबोरे बो आहे. ऐका शेर ऐका पहिला. आमिर खानने गाजवलेल्या चित्रपटांपैकी बघा, आमिर खानने गाजवलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट मेला आहे. बरोबर आहे ना? रूपा गुज्जरकडा आहे. हो नाही का? आमिर खानने गाजवलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट मेला आहे. त्या बशीला शोभा देणारा तो मेला आहे. आणि तुमच्या नातावर, तुमच्या मानगुटीवर ती चुलबारी करणारा हा पक्क्या गुरुचा चेहरा आहे. तुम्हाला माझं ओपन चॅलेंज, ओपन चॅलेंज. जिथं भेटा तिथं बुडाची आग नाही, खालची चट्टी पण पिवळी करून टाकी. आणि तुम्ही काय माझा वाकडे करणार आहोत? काय प्रेमा, काय भ्रमा, मला कशाला एवढा रागवायला पाहिजे? हागाल खाली हाकशील इथं भरून काढा याद करशील बाकीच्या नव्हता. काय एवढा मी काय बोललो, काय बोललो मी एवढा? त्यांनी विषय गायला शेवटचा. माऊली ऐका, अशा माया मावल्या वाचते, त्यांनी शेवटचा विषय गायला. निर्भीड बळा तोप खाणं रणात काढायला. हा बघा, तर त्यांनी विषय गायला. सांगूनच सांगून समजून आणि घेऊन तुला तरी हे कळत नाही. शेवटचा विषय. हा अरे शब्दांचा जादूगार, अरे तू माझ्यासमोर भंगार आहे. तू कसला जादूगार? हे तुझी जादू बाकीच्यांवर चालवास तुला अरे तुम्हीच करतो. माझ्या कवींवरती माझी गाणी तोडकी मोडकी आहेत. तू मेला नावा ठेव, लोकांना आवडतात ना, लोकांनी मला उचलून घेतले नाही ना. अमोल दादा मित्रांनो, एका शाहिराचे वारंवार मुंबई रंगमंचावरती 600 हाऊसफुल होत आहेत. येणारे लोक काही हिडे का बघायला? ह्या एकटा मोठा शहाणा, हे मोठं शहाणं, हे बाजीराव, हे मोठं धीरूभाई अंबानीच्या घरात काय कारकुनीची नोकरी करतात. त्यांनी विषय काय ऐका, ते उघड उघडपणानं बोललंय, उघड उघडपणानं बोलले. ऐका. सांगून समजून आणि उमजून तुला तरी हे कळत नाही. बघा त्यांनी शब्द एक वापरला. तुझ्या गगांडीत घालता पाय दूरशील गधाय. बोललं ना? बोललं का नाही? आता बोला, बोललं ना? आता शूर्पणखीच्या टिंबामध्ये पाय कोणी घातला? तिथं तुम्ही काय वाकून बघायला गेलं होतं का? तिथं कोणचा कॅमेरा ठेवला होता? ए जादूगार, ए भंगार, कुठं तुम्ही कवी? हे तुमचं कवित्व. मग आता मी साला काढू आणि म्हणतात गवल्याने साला शब्द बोलायचा काय? साला, अरे मी तुम्हाला साला बोललो काय? आता तुमची सालानी काढतो शब्द, तुम्ही काय काळजी करू नका. मी साला बोललो का तुम्हाला? मी गवडीचा विषय काय ना. आता मी म्हटलं तो बसलाय कोणात है ना, आणि तो बसलाय कोणात आणि तो बघ याच्या रानात. मी याच्या त्यांनी म्हणजे माझी गवलन बाजूलाच राहिली, त्यांनी माझ्या गावावर आलं. ते काय समजलं तुम्हाला? माझ्या गावात कचरा काढायला ठेवा गोवा, झाडू माराय, झाडू माराय घरात माझ्या. तुम्हाला म्हशींचा शान काढाय घेऊन जाईल सोबत जाताना. आणि म्हणून मी विषय गायला होता. ते काय म्हणालं, ह्यांचं कवी, ह्यांचं कौतुक काय करायचं, हे दांडीत बोलतात, हे गांडीत बोलतात. ऐका मित्रांनो, तो विषय घ्या परवाचा. मी परवाचा विषय गायला होता काल्या गांडीचा. मित्रांनो युट्यूबला हा विषय आहे, मग तो परवाच का नाही बोललो? मी तुम्हाला परवा गायलेला विषय, तुमच्या हातावर कोणी खुल खोबरा ठेवला होता, परवाच बोलायचा ना. मी परवा गायलेला विषय काल्या गांडीचा. हा फिरवा जरा 2 मिनिटं बघू.
तो विषय आहे का परवाचा? मी परवा ह्यांना गायला होता, पण त्याच्यावर त्यांना उत्तर दिला. परवाचा विषय तुम्हाला गायचे ना, पण विषय मी शास्त्रातला गायला होता. बघा, एक शकुनी मामा मित्रांनो, विषय शास्त्रातलाच होता. हे काय हे मोठं बुवा आहे. मी ह्यांना माझा पण म्हटलंय, भारतानं जो चंद्रावर यान पाठवला त्याचं कर्ता करवी ते कोण? विकास शेठ आपलं. हेच खाली बसला होतो दोन्ही धरून, वरती बोललं मी हाय खाली, तुम्हाला काय हाय काय करायची नाही, जा बरं. तेव्हा गेला एवढं मोठं. मी विषय पहिला शास्त्रातला गायला होता. एक शकुनी मामा, 5 पांडव, 100 कौरव, दिनान भावांच्या भौतिक वाद काढाल करून दिनान भावाच्या भांड लावून एका शकुनी मामानं. आपण काय म्हणतो, हा माणूस कल्लावी आहे, हा कालाकांडा करणारा माणूस आहे, याच्यापासून आपल्याला धोका आहे. आणि हे पण त्यातलंच आहे, हे पण कालाकांडीवालच आहे. विषय मी कसा गायला होता. हा वसाड्या, बघा परवाचा, लावतोय साड्या, बघा हा शरम साडीचा, 1 नंबर लावाड दांडीचा, पण हा बुवा आहे काल्या कांडीचा. मी गच लावला असे सरळ येऊन गलावताय. आता शूर्पणखेचा कोणी घातला तिथं तुम्ही वाकून बघाय मराय गेलं कशाला म्हणून ऐका. पहिला विषय ते म्हणतात, ह्यांचं कवी मोठं महाकवी आहे. वा, माझी वेडी वाकडी व्यक्ती माझी स्वतःची आहे. मी कुणाला पैसा देऊन उसमी भाड्यानं गाणी आणत, आणि माझी गाणी तुम्ही किती नावं ठेवा, पण माझी गाणी, माझ्या कवींची गाणी त्यांच्या लेखणीत घेतली माझ्या बसलेल्या समाजाला आवडतात बुवा. ऐका, हा पहिला विषय. अरे चुडी मजा देगी, कंगन मजा देगा. ऐका, डोंगरातल्या तू गड्या, बघा, अरे डोंगरातल्या तू गड्या, का मारतोस माकड उड्या, मग ठेचीन तुझ्या मी नाड्या, तोंड घेऊन झालं वसाड्या. सीतामाईला शोधायला मारुती राय गेला, रावण सांगतोय मारुती रायला, ए माकड तोंड्या, कुठनं आलाय झाला झुरपातलं आणि माझ्यासमोर माकड उड्या मारतोय, तुझ्या नाड्या अशा ठेची तर इथनं नाहीसा हो. काय सांगतोय, तोंड घेऊन जा वसाड्या, इथनं नाहीसा हो, तुझा तोंड इथनं पहिला काला कर. एवढाच विषय. सांगा पिकीची गोळी त्याला द्या, झटकापीट काही येईल उगाच भांडण या तुला कशाला आलायचो म्हणून म्हणतोय, डोंगरात या हे मला सांगतात, कानातच होतो बाहेर काढा, त्यांच्या कानात खरंच उंदीर मुतला आहे. मी कुठं बोललो असं पहिल्या बारीक माझ्या, की आज माझ्या जोडीला मानाचा गणपती आहे, एवढं तुम्ही मोठा गणपतीची उपमा मी तुम्हाला घेऊ कशाला? आखिरी मला म्हणतो मानाची गवल, मग मला बोला ना. मी तुम्हाला आधी सांगितलंय बुवा, तुमच्या मंडळाचा नियम आहे हा बुवा, कलिकीतुरा मंडळाचा हा नियम आहे. कोणत्याही शाहिरानं प्रत्येकाच्या गुरुवर्यांवरती बोलायचं नाही बुवा, हा नियम आहे. कशाला वास काढतो, कशाला येतो आमचा माती काय बरं? तुम्हाला माझं कवी एवढं आवडतात ना, घरात घेऊन जा, बसा रातभर पेन घेऊन लेखणी करत बसा. मग कशाला? राजेश भाऊ आहे ना समोर, आहे ना, तुम्ही सांगितलं ना असं आहे करी तसा करी, कधी पण करा बुवा. तुम्हाला नाडायची ताकद माझ्या अगदी बिंदास नाही येत मला गाणी लिहिता. मी मांडले केल्या प्रत्येक शाळेला सांगतोय, नाही येत मला गाणी लिहिता, पण जे कवी काही लिहून देतो ते गाण्याची पण ताकद त्या शायराची असली पाहिजे. नाही तर असं घराघरात नाचाचं बोवा तयार झालं असतं बुवा. लक्षात ठेवा, घराघरात प्रत्येक घरात नाचाचा बोवा तयार झाला असता. आज आदरणीय भारत देशाची गान कोकिळा स्वर्गीय लता दिदी, सुंदर गळा ईश्वराची देणगी होती, पण लता दिदी स्वतः कवित्व कधी केलं नव्हतं, त्यांचे पण कवी होते. मराठी अस्मितेचा मानबिंदू अजय अतुल आज महागायक आहेत, त्यांचे देखील कवी आहेत. मग जाऊन त्यांच्यावर बोला, तुमची दिशा तुम्हाला बघू द्या. त्या मिशी उपील जाऊन तिथं मारून या, बघा कपडे कुठं फाडते तुमच्या. आणि म्हणून दुसरा मुद्दा,
ऐका त्यांचा गण आहे त्या साधीवर. पौत बांधायचं गणाला पौत बांधायचं चाल चाल कोणी माझ्यासाठी विषय कसा आणला बघा. भीन बापाचा जन्माला बघा अमोल दादा गोवा तुमचं नाही तुम्ही आमचं आहे ना. तुम्ही आमचं त्या छोट्या पोराचं कौतुक सर्व करताय कारण मला अभिमान आहे. आज भरे तुरेवाला असू दे पण पोरगा माझ्या तालुक्यातला आहे. बरोबर आहे ना. म्हणून म्हणतोय भीन बापाचा जन्माला कुणाच्या पोटचा मी म्हणू तुला. विषय का मानवले नो विषय का हो बुवा कानात कोण असेल एकदा बाहेर काढा. म्हणून म्हणतोय भीन बापाचा जन्माला कुणाच्या पोटचा मी म्हणू तुला. कोणत्या विचारशील बापाला अरे कोणत्या विचारशील बापाला आईनं कसा फायदा केला. कर्णाचा जन्म वडाची साल वांग्याला लावणार नाही. तुम्ही आल्यावर काढा तुम्ही गांडी मारा कशा तरी मारा बुवा पण सल्ला पटवून द्या. काय तो लोकांना पटवून द्या. राजेश बुवा नाकात बसलाय म्हणून अगदी उघडपणे नका बोलू. याच्यात काय होतं बुवा तुम्ही कुठेतरी स्वतःचाच अपमान करून घेता बाय. लोकांना सगळ्यांना माहितीये राजेश भाऊ काय कालचा पोरगा आहे. त्याला तुम्ही किती 10 शिव्या घातल्या तरी लोकांना माहितीये. तुम्ही अनुभवी स्वतःला म्हणता ना मग तसं वागा. कर्णाचा विषय कर्णाचा जन्म झाला कानातून त्याला काय बापाच नव्हतं ना कोण. एवढाच भाव माझा विषय म्हणून म्हणतोय भीन बापाचा जन्म कुणाच्या पोटचा मी म्हणू तुला. अरे कोणत्या विचारशील बापाला आईनं कसं फायदा केला. त्यांनी माझ्या गवडीला हात दिला. त्यांनी त्यांची गवण गायली गोबडी गवळण. गोवा शपथ सांगतो विषय तुमचा चांगला होता. इथं बसून पण तुमचा शब्द गवडीचा काहीच ऐका येत नव्हतं बुवा. तुम्ही बोबडे बोललो तुमची पण माझा फिरलिशा पण काय बोललो समजला नाही बुवा. दुसरा मुद्दा महत्वाचा हा विषय आहे. मी मागाशी म्हणाल गणपती बाप्पा मोरया. जय हिंद जय महाराष्ट्र यांनी माझी ऍक्टिंग करून दाखवली. मित्रांनो खरं सांगा एवढा वाईट राजेश बुवा बोलतो का हो. बोलायला काय नाही म्हणून तुम्ही राजेश भाऊची ऍक्टिंग करून दाखवता. राजेश भाऊ काही एवढा मोठा नाही बुवा पण ईश्वरानं जो काही मोडका गळा दिलाय ना मला तुम्हाला माझं चॅलेंज आहे आज. हे नुसतं बुवा बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन कल्पन करत पण तेवढं गाऊन तरी दाखवा जरा घेऊन बघू दे तुमची किंमत. तुमच्या शिष्यमंडळी बोराडो यांच्या नादात लागू नका. सगळी चांगली बोराव सागरीत झाले बाय घराण्याचं नाव मोठं करा. हे उद्या कारखान्याची नोकरी करायला बसतं तुम्ही थांबायचं नाही. मी वाऱ्या करेन तुमच्यासोबत आज तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला मोठं करेन जरी ती छोटा होईल की कमी बापाचं होईल तुम्हाला मोठं करेन. लक्षात ठेवा या तुमच्या बुवासारखा नाही. या तुमच्या बुवाला हार पचवता येत नाही कोणा किंवा या तुमच्या बुवाला दुसरा मानगुटी बसलेला कोण सहन होत नाही. माझे बंधू अजय दादा भांडेकर दादानी मला बरेच वर्ष शक्तीमध्ये ऍक्टरमेंटला साथ दिले. दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचा पारितोषिक आलाय. मानाचा मुजरा करतो. हा आणि या ठिकाणी माझी बहीण समीक्षा परशुराम हिच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आले. मानाचा मुजरा करतो. दुसरा मुद्दा मित्रांनो एक शेवटचा विषय करतोय बारी या ठिकाणी संपवतोय. शाहीराणी जे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं ते उत्तर या ठिकाणी 100 नाही 200% चुकलेलं आहे बुवा. अजून प्रयत्न करा. बुवाना त्यांच्या पहिल्या 2-3 बाऱ्यांमध्ये त्यांचा जो विषय आहे ज्याच्या आकडीत कोणती कुठं आड लागली त्याचाच काय पता लागत नाही. पण निश्चित बुवा पुराव्या निश्चित तुमच्या विषयाला हात घालेल. राहिला मुद्दा त्यांनी माझ्या परशुरामाच्या तिचे गाणं गायलं. त्या गाण्यावरती हसलेच मला माझ्या कवीनं हसलंय बुवा. प्रत्येक माझ्या युट्यूबवरच्या चॅनलला आज माझं गाणं 30-40 पुढे निघून गेलंय अगदी थोड्या दिवसात. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. तुम्ही किती भुका कुत्र्यासारखं तुमचं तोच काम आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं परशुराम भूमी म्हणजे कोकण भूमी हे मला माहिती आहे बुवा. तिचा निर्माण करता कोण आणि ती निर्माण करण्याचं कारण काय एवढं आलं दुसऱ्या वारीत सांगा. नाही जमला गणपतीत आपला झोपाट परत आहे ती त्याला आल्यावर सांगा. हा शेवटचा विषय का
अरे सांगतो बडाया आला लढाया बघा विषय का बाणूला मिळवण्यासाठी बुवा आता मी सांगतो जाती भाषेत बोलत नाही तुम्ही शिवारी उगाच विषय लोकांचा गैरसमज लोकांमध्ये उगाच कुठेतरी आग भडकावण्याचा प्रयत्न करू नका विषय असा आहे ज्यावेळेस बाणूला मिळवण्यासाठी वेश बदलून खंडेराया जातात बाणूच्या वाडा जातात तेव्हा बाणू खंडेरायाला काय सांगते बुवा एवढाच विषय आहे तुम्ही उगाच बुवा विषय शिवारी लावून घ्यायचा नाही म्हणून म्हणतोय अरे सांगतो बडाया तू आला लढाया अरे गाडी तू मग गडी तू अरे घेऊन घोंगडी खांद्यावर जा बघा घेऊन घोंगडी खांद्यावर जा राखाय तू मेट घेऊन घोंगडी खांद्यावर जा राखाय तू मेट अरे घेऊन घोंगडी खांद्यावर जा राखाय तू मेट अरे घेऊन घोंगडी खांद्यावर जा राखाय तू मेट हे सांगतो बडाया आला लढाया सांगतो बडाया आला लढाया ये गाडी तू अरे गडी तू घेऊन घोंगडी खांद्यावर जा राखाय तू मेट अरे घेऊन घोंगडी खांद्यावर जा राखाय तू मेट अरे घेऊन घोंगडी खांद्यावर जा राखाय तू मेट अरे घेऊन घोंगडी खांद्यावर जा राखाय तू मेट या ठिकाणी मगाशी फरमाईश आलेली आहे माझे कीबोर्ड प्लेयर पंकज काताडे यांचा गेल्या वर्षीचा एक गण मित्रांनो सुपर डुपर झालेला गण आयोजकांमधल्या एका सदस्यांची या ठिकाणी फरमाईश आलेली आहे दादा एका मोकळ्यात त्यांची इच्छा पूर्ण करा आणि या ठिकाणी बारी संपवतात या वर्षी देखील मित्रांनो जो त्यांचा गण आहे अगदी गेले 4-5 वर्ष सुप्रसिद्ध असा त्यांचे गण या ठिकाणी होत आहेत आपण सर्वजण त्यांना उदंड प्रतिसाद देत आहे आणि म्हणून दादा या ठिकाणी विनंती करतो की जी फरमाईश आलेली आहे तुमच्यासाठी खास ते आपण एका मोकळ्यात ठेवा आणि बाहेर या ठिकाणी आपल्याला संपवायचं कारण त्यांना पण टायमिंग भेटला पाहिजे काढा आमची किती साला काढायची तेवढी म्हणून म्हणतो तब्येत खरंच खूप खराब आहे पण दादा कुठे मनोज दादा कुठे त्याच्या फरमाईशमुळे बोलतोय यावर्षीचं माझं जे गाणं आलंय वेडावले मन बघा त्याचा एक शेवटचा अंतरा बोलतोय हा सुटेल देह कधी तरी देवा मांडीवर घे तू देण्या विसावा दिली समजला गोड हे वाणी बुद्धी दे तू गाणा तुझीच गाणी गणरायला माझं एक सांगणं आहे बेसुर्या पंकजाला सुरांमध्ये खेळवा बेसुर्या पंकजाला सुरांमध्ये खेळवा गोड गीत भावे लाडाच्या ओवी परी गोड गीत भावे लाडाच्या ओवी परी वेडावले बाण बाप्पा